लोकमंगल सहकारी साखर कारखान्याच्या ऊसतोडी दरम्यान झालेल्या गंभीर अपघाताची मोठी बातमी लातूर जिल्ह्यातून समोर आली आहे। तळणी तांडा येथील ऊसतोड कामगार विजय रमेश आडे गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर लातूरमधील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील तळणी तांडा येथील ऊसतोड कामगार विजय रमेश आडे हे लोकमंगल सहकारी साखर कारखाना लोहारा जिल्हा धाराशिव अंतर्गत नदी हत्तरगा परिसरात ऊस तोडीचे काम करीत होते। ट्रॅक्टरमध्ये ऊसाची भरणी सुरू असताना अचानक विजय आडे यांचा तोल गेला आणि ते खाली पडले। त्याचवेळी डोक्यावर जोराची धडक बसल्याने मानेचे हाड तुटले। या दुर्घटनेत ते गंभीर जखमी होऊन क्षणातच बेशुद्ध अवस्थेत गेले। अपघात होताच सहकाऱ्यांनी आणि नातेवाईकांनी तात्काळ त्यांना सह्याद्री हॉस्पिटल राजीव गांधी चौक लातूर येथे हलविले। सध्या त्यांच्यावर तातडीचे उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले। अपघाताची माहिती कुटुंबियांनी तुळजाभवानी कामगार संघटनेस दिल्यानंतर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार यांनी तात्काळ कारखान्याचे शेतकरी अधिकारी इतापे आणि वाहन मालक व्यंकट बिराजदार यांच्याशी संपर्क साधला। कामगारांच्या कुटुंबियांना तातडीची आर्थिक मदत आणि योग्य उपचार मिळावेत यासाठी पवार यांनी चर्चासत्र घेतले। ऊसतोड हंगामात अशा प्रकारचे अपघात वारंवार होत असून कामगारांच्या सुरक्षिततेची हमी हा मोठा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे। या प्रकरणाला नेमकी जबाबदारी कुणाची तसेच कुटुंबाला किती मदत मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मी तुळजाभवानी ऊसतोड कामगार संघटनेचा संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार आहे। आजच मला 1-2 तासा अगोदर या जो काही ऊसतोड कामगारांचा अपघात झालेला होता त्यांच्या संदर्भात मला फोन आलेला आणि मी धाराशिव येथून तात्काळ या लातूर सह्याद्री हॉस्पिटलमध्ये अपघात झालेल्या ऊसतोड कामगारांची भेट घेतली आणि तो ऊसतोड कामगार विजय रमेश आडे हा तळणी तांडा तालुका औसा जिल्हा लातूर येथील ऊसतोड कामगार आहे आणि हा ऊसतोड कामगार धाराशिव जिल्ह्यातील लोकमंगल सहकारी साखर कारखाना या अंतर्गत ऊसतोडीसाठी उचल घेतलेला आहे आणि त्या कारखान्याअंतर्गत श्री व्यंकट बिराजदार हे वाहन मालक आहेत। त्या ऊस गाडी मालकाच्या वाहनावरती नदी हत्तरगा तालुका औसा जिल्हा लातूर येथे ऊस तोडत असताना ऊस तोडून ज्यावेळेस ट्रॅक्टर भरत होता त्या ट्रॅक्टरवरून स्वतःचा तोल जाऊन तो खाली पडला आणि खाली पडलेला असताना डोक्यावरती आदळलेला आहे आणि त्या डोक्यावरती आदळल्याच्या नंतर त्याचे हाडं तुटलेले आहेत आणि मेंदूला मार लागलेला आहे। मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी झालेल्या आहेत असं या सह्याद्री हॉस्पिटल लातूर येथे त्यांची भेट घेतल्याच्या नंतर आम्हाला कळालेलं आहे आणि या ऊसतोड कामगारांची परिस्थिती अतिशय नाजूक आहे, आर्थिक परिस्थिती बिकट आहे आणि ह्या गरीब कुटुंबातला हा ऊसतोड कामगार आहे। आता या माध्यमातून साखर कारखाना प्रशासन जो आहे या साखर कारखाना प्रशासनाशी देखील मी चर्चा केली। त्यांच्या माध्यमातून त्यांना या कामगाराच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची विनंती देखील केलेली आहे आणि सध्याच्या त्या कारखाना प्रशासनाने या कामगारांची भेट घ्यावी अशी देखील त्यांना मी विनंती केलेली आहे आणि आजच्या भेटीतून मी प्रशासनाला देखील मी एक कळकळीची विनंती करू इच्छितो कारण का ऊसतोड महामंडळ हे सामाजिक न्याय मंत्रालयाच्या माध्यमातून चालतं आणि या सामाजिक न्याय मंत्रालयाचे जे काही मंत्री महोदय संजयजी शिरसाट साहेब आहेत मोठ्या स्वरूपाचं या ऊसतोड कामगारासाठी ते काम करतायत आणि आनंदाची बाब म्हणजे गेल्या 100 वर्षाच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांना कशाच प्रकारची म्हणजे मदत झालेली नाही किंवा कुठल्या स्वरूपाची आर्थिक मदत त्यांना भेटलेली नव्हती किंवा शासन स्तरावरती यांच्या नोंदण्या देखील नव्हती। परंतु ज्या वेळेस 2019 पासून धनंजयजी मुंडे साहेब यांनी महामंडळाची स्थापना केली त्या दिवसापासून आज तागायत या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीनं आणि विशेषतः सामाजिक न्याय मंत्रालयाचे प्रधान सचिव हर्षदीपजी कांबळे साहेब आणि संजयजी शिरसाट साहेब यांच्या माध्यमातून या ऊसतोड कामगारांना मोठ्या स्वरूपामध्ये न्याय मिळत आहे।